एक मालक आणि दोन नोकर, दोन नोकरांमध्ये जुंपली आणि मालकाची तारांबळ उडाली असेल नक्कीच. मित्रांनो, आता हे दोन नोकर कोण आहेत आणि मालक कोण आहेत हे आज आपण समजून घेऊ आणि काय गडबड झाली ते समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये तमाशाचा फड लागलेला आहे. तमाशाचा फड लागला आहे म्हणजे नेहमी सकाळी उठल्या उठल्या एक तमाशवीर आपला फड लावतो. मग त्यांच्यासमोर दांडके येऊन उभे राहतात, म्हणजे दांडके घेऊन उभे राहतात. कोण तर गुलाम पत्रकार, चाटुकार पत्रकार, हुजरे पत्रकार, म्हणजे ज्याला इतर जण चाय बिस्कुट पत्रकार म्हणतात, HMV पत्रकार म्हणतात. असे कोणासमोर येऊन उभे राहतात तुम्हाला सर्वश्रुत आहे. पण आपण चर्चा कशावर करतोय तर एक मालक आणि दोन नोकर. आधी मालक समजून घेऊया आपण. मित्रांनो, एक मालक आहे आपल्या महाराष्ट्रात. ते दुकान चालवत आहेत. ते एक स्वयंभू कंपनी चालवत आहेत. त्यांची स्वतःची कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आता ती उभाटा म्हणून झाली, पूर्वी ती शिवसेना म्हणून होती. पूर्वी ती शिवसेना म्हणून, आता ती उभाटा म्हणून त्याचं नामकरण झालेलं आहे, शिव उभाटा. मित्रांनो, ही संघटना, हे दुकान नव्हतं पूर्वी, हे संघटना होती. ही संघटना कोणी उभी केली होती? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, पण त्यांच्या सुपुत्राने, त्यांच्या पुत्राने त्या संघटनेची दुकान करून टाकलं, एक कंपनी करून टाकली आणि त्यांच्यासोबत असलेले जे नेते मंडळी आहेत त्यांना नोकर करून टाकलं. पण मी जे नोकरांची जे उल्लेख करतोय ते खरोखरच नोकर होते. ते खरोखरच नोकर होते. पण आधी आपण मालक समजून घेऊया. ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे मालक आहेत आणि मालकाच्या आविर्भावामध्येच ते बोलतात, माझ्या बापाचा पक्ष चोरला, माझ्या बापाने उभा केलेला पक्ष चोरला, माझ्या बापाचं नाव चोरलं, माझ्या बापाने उभा केलेल्या पक्षाचं नाव चोरलं, माझ्या बापाने उभा केलेल्या पक्षाचं चिन्ह चोरलं. म्हणजे बघा किती मोठी चोरी झाली यांच्या दुकानामध्ये. मित्रांनो, यांनी त्या संघटनेचं दुकान करून टाकलं. त्यामुळे वेळ आली म्हणून मी त्यांना बोललो मालक. एकमेव मालक आहे ते. दुसरे मालक सुद्धा आहेत, तुम्हाला माहिती आहे, ते दुसरे मालक सुद्धा आहेत. त्यांची सुद्धा हीच अवस्था झाली आहे. पण इथे जरासा वेगळाच प्रकार आहे. इथे थोडा वेगळा प्रकार आहे. आता आपण दोन जे नोकर आहेत त्याच्यात एक नोकर समजून घेऊया. मित्रांनो, एक नोकर जो आहे तो माजी नोकर आहे, आताचा नोकर नव्हे, माजी नोकर. मी नोकर का म्हणालो तर दोपहर का सामना याचे संपादक संजय निरुपम हे त्यावेळी त्या दोपहर के सामनाचे संपादक होते. म्हणजे दोपहर का सामना हा कोणाचा होता? मालकीचाच होता ना. ती कंपनीच होती, ती प्रेस, छापखाना, तिथे सामना हा छापला जायचा, ते दुकान, ती कंपनी ही ठाकरे कुटुंबियाचीच होती. त्यामुळे ते नोकर. मित्रांनो, लक्षात आलं का? संघटनेमधला नोकर नव्हे. म्हणजे संघटनेमध्ये सुद्धा ते होतेच पण ते नोकर नव्हते. त्यावेळी संघटनेमध्ये होतेच पण ते नोकर नव्हते, कारण ते कार्यकर्ते होते. बाळासाहेब त्यावेळी ती संघटना चालवत होते. कारण बाळासाहेबांच्या नजरेत संघटक कार्यकर्ता म्हणजे त्या संघटनेचा काय झाला? सर्वेसर्वा झाला. भले ते स्वतःला सर्वेसर्वा संबोधत असतील किंवा ते होते त्याप्रमाणे ती संघटना ते चालवत होते, पण त्यांच्या नजरेत प्रत्येक कार्यकर्ता हा त्या संघटनेचा कोण होता? सर्वेसर्वा होता. त्याचा हक्क होता त्या संघटनेवरती.
म्हणून संजय निरुपम जेव्हा ते खासदार होते, खासदार म्हणून ते तिकडे राज्यसभेमध्ये काम करत होते शिवसेनेतर्फे, त्यावेळेस ते कार्यकर्ते होते, ते नोकर नव्हते. पण नोकर कुठे होते? तर त्या दुपारच्या जो वर्तमानपत्र आहे तिथे संपादक म्हणून मी त्यांना नोकर म्हणालो. मग ठाकरे कुटुंबियाचे नोकर म्हणजे उद्धव ठाकरेंचे नोकरच झाले ते, कारण त्याचप्रमाणे ते वागत असणार ना त्यांच्याबरोबर. आता जसं संघटनेला ते आपली कंपनी, मी मालक आणि बाकी सगळे नोकर तसे चालवत आहेत, तसेच ते पूर्वी त्या संजय निरुपमला सुद्धा नोकरच समजत असतील, म्हणून मी नोकर म्हणालो. काय संजय निरुपमनी खरोखर काय त्या संजय निरुपमला समजायला पाहिजे. त्यांना सरळ सरळ त्यांनी काय केलं, उद्धव ठाकरेंची खिचडीच बाहेर काढली, म्हणजे खाल्लेली खिचडी बाहेर काढली. मित्रांनो, संजय निरुपमला पण समजत नाही. अरे देवेंद्र फडणवीस यांनी खिचडी काढली, देवेंद्र फडणवीस यांनी खिचडी काढली, भाजपाने खिचडी काढली, समजू शकतो. पण तुमचे तर ते सोबती आहेत, तुमच्या इंडिया आघाडीमधले जे एक हे आहेत, सोबती आहेत, ते एक संघटक आहेत, आणि तुम्ही त्यांची खिचडी काढताय. काय तुम्हाला सांगायचं आता, काय बोलायचं? फक्त खिचडीच नाही काढली तर त्यांच्यातला दमसुद्धा काढला. म्हणजे आता तुम्ही जर उद्या सकाळी निवडून आलात, निवडणुकीला उभे राहिलात, म्हणजे फक्त उभाटा जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी संघटना उद्या एकट्याने जर ती निवडणूक लढवायला गेले तर एकही आमदार किंवा खासदार निवडून येणार नाही, हे सांगून मोकळे झाले. हे काय ठेवली बघा. जरा ऐका, जरासं आपण आधी ते ऐकून घेऊया काय म्हणाले संजय निरुपम. वो उम्मीदवार यहाँ के जो खासदार रहे हैं उनके सुपुत्र हैं, और वो ऑलरेडी ईडी घोटाले, ईडी की छानबीन में, ईडी की जांच में पकड़े गए हैं. और घोटाला क्या भाई? खिचड़ी घोटाला. लेकिन सच तो यह है कि खिचड़ी घोटाला हुआ. सच ये है कि जो खिचड़ी कोविड के जमाने में जो गरीब मजदूर लोग थे, मुंबई में रहने वाले लोग, ऐकलत का मित्रांनो? काय सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या जिभेला हाड नाही. सरळ सरळ तुम्ही खिचडी बाहेर काढली. भाजपा काढत होते, कमी होतं का? देवेंद्र फडणवीस काढत होते, कमी होतं का? तुम्ही पण काढून टाकली. तुमच्या आघाडीमधले ते एक सदस्य आहेत, जसं तुमचा पक्ष त्या आघाडीमध्ये आहे एक सदस्य म्हणून, तसा उभाटा सुद्धा एक सदस्य आहे ना त्या आघाडीचा. आणि आपल्या सदस्याचीच, आपल्या मित्र पक्षाचीच इज्जत काढली तुम्ही. काय ठेवली नाही तुम्ही. काय बोलणार तुम्हाला आता? काय बोलणार? आपल्या मालकाची काढून टाकली. भले ते आता तुम्ही माझी आहात, भले तुम्ही आता माझी आहात, आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, आता तुम्हाला ते दमदाटी करू शकत नाही, त्यांना तो हक्क नाही आहे. पण कुठेतरी खाल्लेल्याची लाज ठेवायची ना. त्यावेळी सुद्धा तुम्ही कुठेतरी खिचडी खाल्ली असेल, त्यावेळी खाल्ली असेल ना, थोडीशी ठेवायची ना. आता खाल्लेली खिचडी कशाला बाहेर काढायची? कोरोनामध्ये जर खाल्लेली खिचडी कशाला बाहेर काढायची तुम्ही? आणि काढली ते काढलीत, आणि परत त्यांचा तुम्ही दमसुद्धा काढलात, हिंमतसुद्धा काढलीत, लायकीसुद्धा काढलीत. काय बोलायचं संजय निरुपम तुम्हाला? खरोखर तुम्ही नोकर होतात ना त्यांचे. कुठेतरी त्यांनी इज्जत ठेवायची, मालकाची इज्जत ठेवायची, समजायला पाहिजे होतं तुम्हाला. असो, काय बोलणार आता. दुःख झालं मला ऐकून. मित्रांनो, ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त माझे आणखी 2 चॅनल आहेत. एक कोणता आहे? सनातनी वास्तव, आणि दुसरा आहे बोलायचं तरी काय. बोलायचं तरी काय हा जो चॅनल आहे त्याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ टाकतोय, छोटे व्हिडिओ टाकतोय. त्याचा कंटेंट वेगळा आहे. तुम्ही जाऊन अवश्य बघा. हा याची सुरुवात नवीन केलेली आहे, जास्त व्हिडिओ झालेले नाही आहे, त्यामुळे तिथे सबस्क्रायबर कमी आहेत. तर तुम्ही जाऊन हा चॅनल बघा आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, ते व्हिडिओ बघा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि दुसरा जो चॅनल आहे तो आहे सनातनी वास्तव.
सनातनी वास्तववरती मी सनातनबद्दल बोलतो आहे, सनातनचं वास्तव ठेवतो आहे, सनातन काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. जो माझा अभ्यास आहे सनातनबद्दल, 4 वेद, उपनिषद, 18 पुराणं वगैरे जे काय अभ्यास केलं आहे मी, ज्योतिषशास्त्र वगैरे जे काय अभ्यास केलं आहे मी या सनातनवरती, त्या अभ्यासाचा मी तिथे निचोड टाकलेला आहे, त्याचा सार मी तिथे टाकलेला आहे. त्या गोष्टी, त्याचा सार, त्याचा वास्तव मी तुमच्यासमोर ठेवतो आहे, मांडतो आहे. अवश्य जाऊन बघा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझे विचार पटत असेल तर लाईक करा आणि त्या व्हिडिओमध्ये आपले विचारसुद्धा लिहा. नक्की बघा. आता तुम्हाला मी विनंती नाही करत आहे, कारण तुम्ही नक्की बघणार. विसरला असणार म्हणून तुम्हाला परत आठवण करून दिली, एवढंच. नक्की बघा. पण मालकांची अवस्था आता बिकट झालेली आहे. मालकांची अवस्था बिकट झाली आहे. एकाने अशी इज्जत काढली आणि दुसऱ्याने कशी इज्जत काढली ती पण ऐकून घ्या. दुसरे नोकर म्हणजे आजी, कार्यकारी संपादक, उपसंपादक. कारण त्या सामन्याचे मालक कोण आहेत तर सौ रश्मी ठाकरे. म्हणजे हे सुद्धा तिथे नोकरच आहेत. कार्यकारी संपादक म्हणून कार्यच करा तुम्ही, आणि तुम्ही कार्यच करताय. अगदी शिवसेना होत्याची नव्हती करून टाकली. एवढं मोठं तुम्ही कार्य केलं. सामना कोणाशी सामना होतोय? भाजपाची सामना होतोय. कोणाची सामना होतोय? देवेंद्र फडणवीस यांच्याशी सामना होतोय. कोणाशी सामना होतोय? अमित शहाची सामना होतोय. कोणाशी सामना होतोय तर नरेंद्र मोदींची सामना होतोय. अरे सामना करून करून थकलात तुम्ही. आणि आता काय? मुंबईत तमाशा आणि दिल्लीत हुजरा. मुंबईमध्ये तमाशा आणि दिल्लीत हुजरा. आणि हे मान्य करून टाकलं, आम्ही हुजरे आहोत आणि आम्ही दिल्लीला जाऊन हुजरा करतो. जरा ऐका तुम्ही जरा. कोण आहेत ते? मला आधी उत्तर द्या तुम्ही. आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलतो. ऐकलत का मित्रांनो? ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना मानत नाही. संजय राऊत ते कोणाला मानतात? पक्षश्रेष्ठी कोण तर मातोश्री. कोणाच्या मातोश्री? राहुल गांधीच्या. म्हणजे युवराज राहुल गांधी आणि मातोश्री यांच्यासमोर ते मुजरे करतात. तिकडे जाऊन मुजरे करतात. म्हणजे मुंबईत तमाशा आणि दिल्लीत मुजरा करायला कुठे जातात? दिल्लीत जातात. काय पण संजय राऊत तुम्ही सरळ मालकाची इज्जत करून टाकली. म्हणजे मालकसुद्धा तुमचा पुढे जातो दिल्लीला आणि ते पण मुजरा करायला. काय ठेवली नाही तुम्ही इज्जत त्यांची. म्हणजे ह्यापूर्वीसुद्धा तुम्ही हे बोलून मोकळा झालात, पण परत एकदा इज्जत काढली. अशी किती वेळा इज्जत काढणार तुम्ही? ते मुजरे करायला परत दिल्लीवारी करतायत. आणि मातोश्री समोर, युवराजांसमोर, ज्या युवराजांना त्यांच्या पित्यांनी नाकारलं होतं आणि काय नको ती विशेषणे लावली होती, अशा मातोश्री समोर ते मुजरे करायला गेलेत. म्हणजे मुंबईत तमाशा आणि दिल्लीत मुजरा. काय इज्जतच काढून टाकली तुम्ही. काय समजत नाही तुम्हाला. आता कसं काय तोंड दाखवणार उद्धव ठाकरे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधी मातोश्रीवरून खाली उतरले नाहीत. म्हणजे उतरले तसे कार्यासाठी, कामासाठी, प्रचारासाठी बरेच वेळा उतरले असणार, पण असे उतरले नाहीत की जे दिल्लीला मुजरा करायला गेलेत. उलट दिल्लीवासीच त्यांच्या मातोश्रीवरती मुजरा करायला येत होते. हुजरे करायला येत होते. चमत्कार करायला होते. पण इथे उलटं घडलं. तुम्हीच अगदी दिल्लीची वारी केली
संजय राऊत सांगतायत आम्ही इकडच्या यांना मानत नाही, या गल्लीतल्या लोकांना मानत नाही. म्हणजे थोडक्यात गल्लीतलेच झाले ना ते. मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी मानत नाही. आम्ही डायरेक्ट मुजरा कोणाला करत होतो? मातोश्रींना आणि युवराजांना. सरळ सरळ इज्जत काढून टाकली. काय तुम्ही संजय राऊत, खरोखर तुम्ही मालकाची काय इज्जत ठेवत नाही. एकतर माझी होते, आता माझीनी काय इज्जत काढली? मित्रांनो, माझीनी काय इज्जत काढली? कारण त्यांच्या मतदारसंघामधून गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्रांना, गजानन कीर्तिकर म्हणजे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर, त्यांचे सुपुत्र, त्यांना काय केली? तिथून उमेदवारी देऊन टाकली, बहाल करून टाकली. कोणी? उद्धव ठाकरे यांनी. आणि त्यांनी आपल्या आघाडीचा धर्म पाळला नाही. कुठली आघाडी? इंडिया आघाडी. या इंडिया आघाडीमध्ये अजून ठरलेलं नाही आहे कोण कुठून लढणार, कोणाला ही ते जागा मिळणार, तो मतदारसंघ मिळणार, हे अजून ठरलेलं नाही आहे. आणि तुम्ही सरळ सरळ घोषित करून टाकली. आणि तिथे तर मी उभा राहतो, माझी जागा आहे, तुम्ही कशी काय घोषित करू शकता? म्हणजे संजय निरुपम चुकले नाहीत, ते बरोबर बोललेत. कारण त्यांच्या वर्मावर घाव पडला ना. तुम्ही इंडिया आघाडीचा धर्म पाळला नाहीत, त्या आघाडीचा धर्म पाळला नाहीत, तुम्ही चर्चा नाही केली. हे काय दुकान थोडीच आहे तुमचं? उभाटा हा तुमचं दुकान असेल, पण इंडिया आघाडी तुमचं दुकान नाही आहे ना. तुम्ही मनाला येईल ती तिकडे किंमत लावावी, मनाला येईल तो माल विकावा, मनाला येईल त्या नोकराला तिथे ठेवावं, मनाला येईल त्या नोकराला काढून टाकावं. कसं काय चालेल? तुम्ही आमचा विचार नाही केला. आम्ही तुमचे नोकर नाही आहेत, पूर्वी होतो, आता नाही आहेत, म्हणून ते चाळवलेत. आणि म्हणून त्यांनी इज्जत काढली. ती इज्जत आपण समजू शकतो. पण चक्क त्यांचे जवळचे निकटवर्तीय नोकर, मांडीला लावून बसलेले नोकर, पंतप्रधानाचे स्वप्न दाखवणारे नोकर, यांनी तर सरळ सरळ इज्जत काढून टाकली. काय म्हणाले? तर आम्ही मुजरा करायला जातो. कुठे? दिल्लीला. कोणाकडे? तर मातोश्री आणि युवराजांकडे. आम्ही इकडच्या लोकल चंटर फंटरला नाही ओळखत, मानत नाही मी. म्हणजे बघा काय गंमत आहे, उद्धव ठाकरेंची काय गंमत आहे, मालकांची काय गंमत आहे. एक माली और दो फूल, तसं फूल नव्हे, असे फूल. मित्रांनो, लक्षात आलं का? एक फूल, दोन काटे. आता काटे कुठे कुठे बोचणार आणि कसे कसे बोचणार येत्या निवडणुकीमध्ये समजून जाईल. कारण काटे आता ते कुठे कसे बोचणार, कारण आता जनता पब्लिक है, सब जानती है. मित्रांनो, लक्षात आलं का? माझं विश्लेषण नक्की काय आहे? एक मालक, दोन नोकर. मालक म्हणूनच ते संघटना चालवत आहेत, मालक म्हणूनच ते या संघटनेकडे बघतायत. ते संघटना नाही आहे, ते दुकान आहे, ती कंपनी आहे त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये कार्यरत असलेले जे नेते मंडळी आहेत, ते नेते मंडळी नाही आहेत, ते संघटक नाही आहेत, ते कार्यकर्ते नाही आहेत, ते नोकर आहेत. आणि एकमेव मालक म्हणजे उद्धव ठाकरे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.